मंडळी, ही गोष्ट आहे संत तुकाराम महाराज आणि एका म्हातारीची. संत तुकाराम महाराज एकदा वाटेने चालले होते आणि त्यांना एक म्हातारी आजीबाई बसलेली दिसली. संत तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही इथं का बसलाय? ती म्हणली, मला बाजारला जायचं आहे तेल आणण्यासाठी. मग तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही कशाला जाताय, मी आणून देतो. असं म्हणून महाराजांनी तिला मध्ये बसवलं आणि तिचा नळा घेऊन म्हणजे केटली घेऊन बाजारात गेले. बाजारात गेल्यानंतर तिथे तेल भरलं आणि तेच भरलेलं तेल घेऊन जे आहे ते संत तुकाराम महाराज त्या म्हातारीच्या घराकडे निघाले. गेल्यानंतर ते तेल संत तुकाराम महाराजांनी त्या म्हातारीला दिलं आणि दिल्यानंतर तर आश्चर्य काय, ती म्हातारी त्या तेलापासून बऱ्याच दिवस बरेच पदार्थ बनवते, मात्र ते तेल 1 वर्ष झालं तरी संपत नाही आहे. म्हातारी आश्चर्यचकित होऊन बघते की हे तेल संपत कसं काय नाही. संत तुकाराम महाराजांच्या हातात असा काय गुण आहे की हे तेल संपतच नाही आहे. मग म्हातारी बरेचसे पदार्थ तयार करून खाते आणि दुष्टपुष्ट होते. मग गावकरी विचारतात, तुम्ही इतके पदार्थ खातायत कसं काय, इतकं तेल कुठून आलं? तेव्हा ती म्हातारी म्हणली, मला हे तुकाराम महाराजांनी आणून दिलेलं आहे. तुकाराम महाराजचं तेल संपत नाही हे कळल्यानंतर सगळे गावकऱ्यांनी तुकाराम महाराजाकडे धाव घेतली आणि आम्हाला हे तेल आणून द्या असं म्हणाले.